होऊ लागला। देवांची ती गर्दी पाहुणी अंबा दंग झाली स्वामिनी। झाली वृत्ती तदाकार आईचा होतो जय जयकार। देवांची ती गर्दी पाहुणी अंबा दंग झाली स्वामिनी। झाले वृत्ती तदाकार आईचा होतो जय जयकार। होतो जय जयकार आईचा होतो जय जयकार। महिषासुराचं मर्दन झाल्यानंतर महिषासुराचा वध झाल्यानंतर देवतांनी पुष्पवृष्टी केली। आनंदी आनंद झाला। काही काळ गेला परंतु ही आसुरी प्रवृत्ती दबून राहत नाही। कालांतराने तशा मधल्या वेळेमध्ये देवीने अनेक अवतार घेतलेत, अनेक रूप घेतले। वेळ कमी आहे म्हणून देवीच्या प्रत्येक स्वरूपाचं चरित्र वर्णन करता येत नाही, पण त्यांचा नामोल्लेख करत पुढे सरकू। एक जगदंबा आहे जिने भक्तांच्या मनोकामना पूर्ती करता देवांना दर्शन दिलं, त्यांच्यावरचं संकट दूर केलं। लोक तिच्या निमित्ताने शुक्रवारचा उपवास करू लागले। ती माता संतोषी। मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की। संतोषी झाली आहे आणि कुंभारिणीला वर देते की जी आजपासून ज्या माझ्या निमित्ताने माझं व्रत करतील, पूजा करतील, शीतला सप्तमी तिचं व्रत करतील, अशा सगळ्या स्त्रियांना किंवा अशा घरी दारिद्र्य येणार नाही, त्या घराला अग्निभय होणार नाही, त्या घरामध्ये रोगराई गांजणार नाही। आणि म्हणून भक्ताच्या रक्षणाकरता गाढवावरती बसून हातामध्ये झाडू घेऊन, झाडू आणि टोपलं हे दोन आयुध आहेत तिच्या हातात, अशा स्वरूपामध्ये आगळ्या वेगळ्या रूपात प्रगट झालेली ती शीतला आता बोन द्यायला जाल ना? हा हो ना? मग
आता बोनं द्यायला जावं लागतं ना तिला. मग ही ती शीतला कधी अशा विचित्र स्वरूपामध्ये प्रकट झाली, कधी ती शीतला झाली, कधी संतोषी झाली, कधी ती कालिका झाली, कधी चंडी झाली, कधी 16 मातृका झाली, कधी 64 योगिनी झाली, कधी 16 कुलस्वामिनी झाली, कधी 3.5 शक्तिपीठ झाली, कधी ती चंडिका झाली, कधी आनंदा माता झाली, कधी इच्छादेवी माता झाली, कधी ती शाकंभरी झाली, कधी मर्याई झाली, कधी गायत्री झाली, कधी अन्नपूर्णा झाली, कधी 7 आसरांच्या स्वरूपात ती प्रकट झाली, कधी जलपरी झाली. अशा अनेक रूपांनी नटलेली ही जगदंबा एकोहम सर्वस्यामहा या उक्तीचं सत्यतामध्ये प्रतिपादित करण्याकरता ती त्या वेळेला अवतरित होते. राजा बघ, एक कथा सांगतो. शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन. शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन. तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरुं तोषये नरा. राजा, एखाद्यावरती महादेव रुसला तर त्याचं रक्षण गुरु करू शकतात. गुरुस्त्राता, गुरु तारून नेतात, पण गुरौ रुष्टे न कश्चन. पण ज्याच्यावरती गुरु रुसले त्याच्यावरती न शिव त्याचं रक्षण करणार, न हरी रक्षण करणार, न ब्रह्म रक्षण करणार. एखादे समयी श्रीहरी अथवा कोपेल जरी त्रिपुरारी रक्षेल श्री गुरु निर्धारी आपल्या भक्तजनासी. पण ज्याच्यावरती गुरु कोपले त्याचं रक्षण बाकी या त्रिदेवताही करू शकत नाही. आणि म्हणून सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. राजा, गुरूंच्या आज्ञेचा उल्लंघन केल्यामुळे इंद्रावरती ही परिस्थिती ओढवली होती. असाच एक प्रसंग गुरूंचा अपमान झाला होता बृहस्पतींचा देवसभेमध्ये. आणि म्हणून देवगुरु बृहस्पती गेले. इंद्राला थोडा अहंकार होताच आणि म्हणून इंद्राने या देवगुरु बृहस्पतींच्या जागेवरती विश्वरूप नावाच्या एका तपस्व्यांना बसवलं. हा विश्वरूप तपस्वी होता, पण येथे पाहिजे हा असुर जातीतला, असुर राक्षसी कुळातला होता. आणि त्याच्यामुळे तो जरी दैवी गुण संपन्न दिसत असला तरी तो असुर कुळातला असल्यामुळे त्याच्यात कुठेतरी त्याचा अंश जिवंत होता. राजा, चला गुरुजवळ माणसाने नम्र असावं, लीन असावं. कारण गुरु साक्षात परब्रह्म. गुरु काय आहे? गुरु हा ब्रह्म आहे, गुरु विष्णू आहे, गुरु शिव आहे, गुरु परब्रह्म आहे. न गुरोरधिकम, न गुरोरधिकम, न गुरोरधिकम असं शंकराचार्य म्हणतात. गुरुपेक्षा अधिक काही नाही. म्हणून गुरुतत्व हे श्रेष्ठ आहे. गुरूंचा अपमान हा देवाचा अपमान आहे. गुरूंची अवज्ञा ही देवाची अवज्ञा आहे. गुरूंच्या समोर मोठ्या आवाजात बोलू नये. ऐका, कारण हा शिष्टाचाराचा भाग आहे. अभिनय तो कभी नाही, कभी नाही, कभी नाही. आज आपल्या अंगी हे गुण आलेत तर जीवन कुठेतरी मार्गाला लागू शकतं. गुरूंचा अपमान होता कामा नये, गुरूंची अवज्ञा होता कामा नये.
गुरूंशी आदराने श्रद्धेने वागावं, गुरूंशी मोठ्या आवाजात बोलू नये, गुरूंच्या समोर उच्चासनावरती बसू नये, गुरु खाली बसलेत आणि आपण त्यांच्यापेक्षा उंच आसनावरती बसू नये, गुरु चटईवर बसलेत आपण गादीवर बसू नये, गुरु बसलेत आपण लोळू नये, झोपू नये, गुरूंसमोर अहंकाराचं वचन बोलू नये, अभिमानाचं वचन बोलू नये, गुरूंसमोर संपत्तीचा मोठेपणा नसावा, पदाचा मोठेपणा नसावा, गुरूंच्या समोर निर्मोही, निर्ममत्व, निर्लोभी, निस्वार्थी असं चरित्र असावं. मोठेपणा, दांभिकपणा हा गुरूंजवळ दाखवू नये. दिखाऊपणा आणि दुतोंडीपणा हा तर गुरूंच्या सेवेत अजिबात नसावा. कारण गुरु रुष्टे न कश्चन, जिथे गुरु रुसतात तिथे काही नाही. गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये एका धनिकाने गजानन महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही उघडे नागडे फिरतात, माझ्याकडनं हा भरजरी शेला, रेशमी शेला मी तुम्हाला देतो, ही रेशमी वस्त्र परिधान करा, तुम्ही राजासारखे दिसाल. राजवस्त्र राजाने प्रदान केले. गजानन महाराजांनी त्याची इच्छा म्हणून तर धारण केले, पण लीला अशी केली की ते वस्त्र एका दिव्यावरती लागले आणि भरभर भरभर ते वस्त्र जळून गेले. महाराज सांगतात, अरे बाबा, या वस्त्राधिकांचं भूषण आम्हाला नाही, आमची वस्त्र दिगंबर, आमची ही दाही दिशा हे आमची वस्त्र आहेत. हा भेदभाव, खुनशीपणा हा गुरूंजवळ नसावा. गुरु करताना सुद्धा सावधपणाने गुरु करावेत. पाणी पिणं छान कर, गुरु करेना काही छान कर. जसं पाणी पाहून गाळून आपण पित असतो, त्याप्रमाणे गुरु सुद्धा आपल्या जीवनात स्वीकारताना पाहून, गाळून, पारखून, निरखून मग गुरु करा. गुरु रुपयाला 50 मिळतात, ही सत्यता आहे. जागोजागी गुरु मिळतील. आपण म्हणतो गुरु भेटला भाऊ, है ना? गुरु जागोजागी मिळतील, पण सद्गुरु पुन्हा मिळत नाही. आणि सद्गुरूंकरता सद्गुरु कसे असावे याबद्दल चिंतन आहे. म्हणले आनंदमानंदकरम प्रसन्नम, जे स्वतः आनंदी आहेत आणि दुसऱ्यालाही आनंदी करतात. जो आनंद आणि परमानंदाचा अनुभव घेतात ते गुरु. ज्ञानरूप निज भावयुक्तम, जे ज्ञानी आहेत, ज्ञानरूप आहेत, पण ज्ञानाचा अहंकार ज्यांच्याजवळ नाही ते गुरु. निज भावयुक्तम, ज्यांचा भाव अहंकाराचा भाव नाहीये, जे लीन भावनेमध्ये, नम्र भावनेत सदैव असतात ते गुरु. योगींद्र मिठ्यम भवरोग वद्यम सद्गुरुम तन्नमामि, जे योगी आहेत, भवरोगी आहेत, संसारामध्ये संसार करूनही परमार्थ कसा साधावा हे अचूकपणे सांगणारे आणि त्या मार्गाला बोट धरून लावणारे अशा प्रेमळ स्वभावाचे ते गुरु असावेत. जो प्रेमाने जवळ येतो त्याला लाथाडून दूर करणार आहे ते गुरु नाही. चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीत निरंजनम, जे शाश्वत आहे, जे शांत आहे, जे धीर गंभीर आहे. नाद बिंदू कलातीतम तस्मै श्री गुरुवे नमः, जे नाद बिंदूत रममान होतात ते गुरु. नित्य शुद्ध आनंद स्वरूप गुरु असतात. गुरु ध्यानमूलम गुरुर्मूर्ती, गुरूंची सेवा ध्यानाने होऊ शकते. गुरूंचं ध्यान करावं. पूजा मूलम गुरुपदम, गुरूंची सेवा पूजनाने होऊ शकते. आज गुरुपूजनाचा दिवस आहे. मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, गुरूंची वाक्य, गुरूंची शब्द हे मंत्रासारखे असतात. दुसऱ्या मंत्राची गरज नाही. त्यांच्या मुखातून सहज लिहिलेल्या निघालेले शब्द हे मंत्रस्वरूप जाणा आणि त्याप्रमाणे अनुकरण करा, आचरण करा. मग
ह्या केल्याने काय प्राप्त होतं? मोक्ष मूलम गुरु कृपा, मोक्ष देणारी गुरूंची कृपा प्राप्त होत असते. तनाने, मनाने, धनाने, विचारांनी, कृतीने, कर्माने गुरूंची सेवा करता येते. सेवेचे अनेक प्रकार आहेत. मग असं हे गुरुतत्व आहे. राजा, इंद्राकडनं तर गुरूंचा अपमान झाला म्हणून हे सगळं चरित्र घडलंय, तरीही इंद्र बृहस्पतींचा अवमान करतात. भर सभेमध्ये बृहस्पतींना पाय लागला आणि बृहस्पतींचा नमस्कार न करता इंद्र अहंकाराने निघून गेले. त्यावेळेला बृहस्पतींनी त्याला ब्र शब्द न उच्चारता, आता ह्या सभेत आपली आवश्यकता नाही, जिथे आपला अवमान होतोय, जिथे आपली अवज्ञा होते, जिथे आपला मान राहिलेला नाही, ती सभा सोडलेली बरी, ते स्थान सोडलेलं बरं. तिथे बोलून उपयोग नसतो आणि म्हणून ते स्थान सोडून बृहस्पती निघून गेले. बघा, ज्या घरात आपल्या शब्दाला, आपल्या असण्याला किंमत नाही, त्या घरात असून उपयोग नाही. असून नसल्यासारखं. बृहस्पती ज्ञानी होते, बृहस्पती निघून गेले, घर सोडून दिलाय, स्वर्ग सोडलाय, ते पद सोडलंय, अज्ञातवासात निघून गेले. पण इकडे पदावरती कोणीतरी पाहिजे, नाहीतर अख्खी ट्रस्ट बरखास्त होऊन जाईल. मग कोण? मग या विश्वरूपांना बृहस्पतीच्या जागेवरती बसवलं. टेम्पररी बृहस्पती. मूळ हे कुठले आहेत? असुर कुळातले आहेत. आणि त्यामुळे देवांच्या करता जो नित्य पूजापाठ करायचा आणि जो नित्य यज्ञयाग करायचा, त्यावेळेला यज्ञाच्या आहुत्या चालत असताना देव नाही येत हे पाहिलं की 2-4 आहुत्या असुरांकरताही टाकायच्या. असुरांचं कल्याण व्हावं, माझ्या राक्षस कुळाचं कल्याण व्हावं. त्यामुळे व्हायचं काय? यज्ञाचा हविर्भाग देऊन देवता जशा पुष्ट व्हायच्या तसे असुरही पुष्ट होत होते. देव असुरांचं युद्ध व्हायचं, परंतु असुर पराजित होत नाही. मग विश्वरूपा, तुम्ही करत असलेल्या यज्ञयागाचं फळ काय? आपल्यासारखे समबली हे असुर झाले. हे इंद्राच्या लक्षात आलं की 2 पेढे इकडे खाऊ घालतो, 2 पेढे तिकडे खाऊ घालतो. चोरून लपून माल इकडे पण जातो, चोरून लपून माल तिकडे पण जातो. इंद्राने फारसा विचार केला नाही आणि देव गुरुच्या पदी बसलेले ह्या विश्वरूपांचा शिरच्छेद तिथे करून टाकला. मान धडा वेगळी, राग, क्रोध. इंद्राला क्रोध आला. क्रोधी स्वभाव आहे फार, आणि म्हणून स्वभावावरती नियंत्रण मिळवता पाहिजे, कंट्रोल. आता तो राक्षसी कुळातला जरी असला तरी आज पद काय होतं? देव गुरुच्या पदावरती असलं तर गुरु हत्येचं पाप इंद्राच्या मस्तकी लागलं. एक आधीच गुरूंचा अपमान मागे, आणि आता पुन्हा गुरूंची हत्या, डबल गुरूंच्या अपराधाचं पातक याच्या मस्तकी बसलं आणि इंद्र पदच्युत झाला. इकडे 2 असुर पुन्हा बोकाळले. शुंभ आणि निशुंभ यांनी सुद्धा तप केलं. यांनी सुद्धा वर मागवून घेतला. देवांना त्राही करून सोडलेलं होतं. इंद्राला आता बृहस्पतींच्या शापाने, गुरूंच्या अपमानाने इंद्राचं तेज नष्ट झालेलं होतं, तेजहीन झालाय. मग आता इंद्र या असुरांच्या युद्धाला सामर्थ्य इंद्रात नव्हतं. मग काय करावं? हे पाप धुवायला हवं. इकडे या विश्वरूपाचा पिता त्वष्टा, या त्वष्ट्याने असुरी यज्ञातून एक कृत्या निर्माण केली. आपण त्याला काय म्हणतो? करणी किंवा मुठ मारणे. हा असा प्रकार, करणी, ती कृत्या निर्माण केली. त्याचं नाव होतं वृत्रासुर. आणि हा वृत्रासुर इंद्रावरती चालून गेला. या वृत्रासुराला जन्माच्या वेळेला त्वष्टाला मागायचं होतं इंद्राला मारणारा मुलगा होऊ दे, पण त्या ठिकाणी याच्याकडनं भगवती सरस्वती जिभेवर बसली की काय, आणि याच्याकडनं झालं इंद्राकडनं मरणारा मुलगा होऊ दे.
पण इंद्रात तेज नाही. आणि वृत्रासुराला वर असा प्राप्त होता की कुठलाही अस्त्र शस्त्र याच्याने त्याचा मृत्यू होणार नाही. ओल्या किंवा सुक्या वस्तूने त्याचा मृत्यू होणार नाही. कुठल्याही ओल्या आणि कोरड्या वस्तूने मृत्यू होणार नाही. आता काय पर्याय काढावा? कोरडी पण वस्तू नको मारायला, ओली पण वस्तू नको, त्याच्याने मृत्यू होणार नाही. मग हा मरेल कसा? आणि म्हणून याच्या करता उपाय काढला होता. अस्त्र शस्त्र नको आहे ना, मग वज्र प्राप्त करून घेतलं. दधीची ऋषींचे अस्थिदान झालं आणि त्या अस्थिदानातून इंद्रांना वज्र प्राप्त झालं. वज्राने इंद्राला असुरांवरती विजय मिळवता आला आणि वृत्रासुरावरती समुद्राचा फेस हा ओल्या वस्तूपासून तयार झालाय, पण ओला नाहीये, तो कोरडा आहे. याच्या प्रहाराने त्याचा नाश केला गेला. वज्राने असुरांवरती विजय प्राप्त झाला आणि मग रिक्त झालेलं ते पद, कारण इंद्र तोपर्यंत जोवरती हे वज्र आणि वर प्राप्ती होत नाही तोवरती इंद्र पदच्युत होता, तेजरहित झालेला होता. म्हणून त्या कालावधीमध्ये इंद्राच्या जागेवरती नहुष नावाच्या राजाला इंद्रपदावरती बसवलं गेलेलं होतं. हा नहुष राजा देवी भक्त होता. याने देवीची आराधना केली. देवीच्या आशीर्वादाने वज्राधिकांची प्राप्ती झाली आणि पुन्हा हा इंद्र आपल्या स्व आसनावरती विराजमान झाला. ही जगदंबेची कृपा. इकडे इंद्राणी नहुष ज्या वेळेला इंद्रपदावरती बसला होता त्या गादीचा परिणाम की काय, पण नहुषाच्या मनामध्ये या पहिल्या इंद्राच्या पत्नीबद्दल दुराभाव तयार झाला आणि तो इंद्राच्या पत्नीला आपली राणी करू पाहत होता. तो म्हटला की आता मी इंद्र आहे, त्याच्यामुळे तू माझी राणी हो. परंतु पहिल्या इंद्राची पत्नी शची ही पतिव्रता होती आणि म्हणून तिने या जगदंबेची आराधना केली आहे. जगदंबेच्या आशीर्वादाने पहिल्या इंद्राला वज्राधिक प्राप्त झालं. पहिल्या इंद्राचा विजय झाला आणि मग हा दुसरा बसलेला नहुष पदच्युत होऊन त्या जागी पुन्हा पहिला इंद्र बसलाय. राजा शुंभ निशुंभादी असुर उन्मत्त झालेले होते. बृहस्पती नाही आहेत, कारण गुरु मारला गेलाय. मग इंद्राला पश्चाताप झाला. इंद्राने पाप कशी वाटली, आपली पाप कुठे दिलीत याच्याबद्दल भागवतात उल्लेख येतो या कथेतला. पण बृहस्पतींची क्षमा याचना करून आपल्या गुरूंना इंद्राने परत बोलावलंय आणि मग बृहस्पतींनी या जगदंबेचं नवरात्रीचं 9 दिवसांचं अनुष्ठान आरंभ केलं. या 9 दिवसांच्या अनुष्ठानाने जगदंबा ही प्रगट होते, ती प्रसन्न होते आणि शुंभ निशुंभ या राक्षसांच्या वधाकरता जगदंबा सरसवून येते. आता शुंभ निशुंभाच्या सोबत चंड आणि मुंड हे सुद्धा 2 राक्षस होते. यांचाच एक सेनापती जो पहिला मारला गेलाय ना, महिषासुराचा पिता रंभासूर, याचा पुन्हा जन्म होतो, पुन्हा अवतार घेतो आणि तो रक्तबीज नावाने प्रसिद्ध आहे. आता जो रक्तबीज झालाय त्याचा वर असा होता त्याला प्राप्त झालेला की त्याच्या शरीरातून रक्ताचा एक थेंब पडला की त्याच्यातून पुन्हा दुसरं रक्तबीज तयार व्हायचा. जेवढे रक्ताची थेंब खाली सांडतील तेवढे रक्तबीज पुन्हा तयार व्हायचे, म्हणजे त्याचं अस्तित्व संपत नव्हतं. मग आता धूम्रलोचन, रक्तबीज, चंड, मुंड, शुंभ निशुंभ ही सगळी असुर सेना तयार झाली आणि आता या सगळ्या असुर सेनेचा निपात करण्याकरता त्या आदिशक्ती जगदंबेला पुन्हा यावं लागणार आहे. हा धूम्रलोचन मध्यस्थी मांडोली करण्याकरता, त्याला काय म्हणतात, एरंडोली है ना, एरंडोली करण्याकरता जगदंबेकडे हिमालय पर्वतावरती आलाय आणि त्याने सांगितलं की देवीचं सुंदर रूप आहे ना. तो सांगतोय देवीला, म्हणले बघ देवी, आमचा राजा असुरराज, दोघं भाऊ असे आहेत,
स्वर्ग मृत्यू पाताळावरती त्यांचं राज्य आहे. अनेक प्रकारचे रत्न आभूषण दुर्लभ अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या म्युझियम मध्ये आहेत. पण एक गोष्ट फक्त त्यांच्याकडे नाही आहे जी जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ती म्हणजे श्रीरत्न. कारण जगातली सगळ्यात सुंदर स्त्री तू आहेस. त्रिपुर बाला सुंदरी आहे ना, त्रिपुर सुंदरी. मग जगातली सगळ्यात सुंदर स्त्री तू आहेस आणि म्हणून तू सुद्धा आमच्या राजाच्या राजमहालात असावं, तू आमच्या राजाची राणी असावी असं आमच्या राजाला वाटतंय. म्हणून मी तुझ्याकडे आलोय, तुला घ्यायला आलोय. बऱ्या बोलाने येते का वेणी धरून नेऊ? देवी म्हणते तू निरोप द्यायला आला की धमकी द्यायला? पण जाऊन सांग तुझ्या राजाला मी लग्नाला तयार आहे, पण माझी एक अट आहे, माझं स्वयंवर आहे. माझी अट अशी आहे, माझी प्रतिज्ञा अशी आहे, यो मां जयति संग्रामे यो मे दर्पं व्यपोहति यो मे प्रतिबलो लोके समे भरता भविष्यति. अरे माझी प्रतिज्ञा अशी आहे, यो मे जयति संग्रामे, जो युद्धात जो रणांगणात माझ्याशी युद्ध करेल आणि युद्धाने मला विजयी करून घेईल, माझ्यावरती विजय मिळवेल, मला पराजित करेल, मी त्याच्याशीच जो योमे प्रतिबल लोके, जो माझ्याशी प्रतिबल असा योद्धा असेल त्याच्याशीच मी लग्न करणार आहे ना. मी जर एमडी मेडिसिन आहे तर मी एमबीबीएस का पाहू? मी पण एमडीच पाहणार आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे तर मी मलेरियाच्या डॉक्टरशी लग्न करेन. आर्किटेक्ट. मग योगे प्रतिबोलो लोके, जो माझ्या फील्डचा असेल तसाच नवरदेव मला हवा. मग राजाला सांग तुला जर मी आवडत असेल तर युद्ध कर आणि जिंकून घे मला, मी तयार आहे वरमाला घेऊन. देवी ऐक, अगं इंद्रादी देवता ज्याच्या समोर परास्त झाल्या, तू काय गोष्ट आहे? तुला तर मीच अशी वेणी धरून फरफटत घेऊन जाईल. बऱ्या बोलाने येते काय नेऊ? देवी म्हणते तू काही असं ऐकणार नाही बाबा. हुंकारोच्चारणादिवी, आणि देवीने फक्त हुम या बीज मंत्राचा उच्चार केलाय. त्या सरसी या धूम्रलोचनाची सेना अशी गडबडून रणांगणात त्याची पडू लागली. मूर्छित झाली सगळी सेना, कासावीस झाले, विव्हळू लागले. धूम्रलोचनेने पाहिलं की अचानक ही काय महामारी आली. मानमोडी पटापटा 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 एक 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 आपले सैनिक कोलमडून पडतोय. धूम्रलोचनाने काढता पाय घेतला, ही काहीतरी चमत्कारी दिसते. परत आलाय आपल्या चंड मुंड शुंभ निशुंभाधिकांना त्याने सांगितलं बघा थोडं कठीण आहे बरं, ती मायावी दिसते. मग आसुरी सेना घेऊन रक्तबीज चालून आला. रक्तबीजाशी जगदंबेचं युद्ध झालंय. हा काही आवरला जात नाही, कारण देवीच्या लक्षात आलं याला मारलं कापलं तरी याचं रक्त पडलं की पुन्हा रक्तबीज तयार होतोय. होता होता याची सेना वाढत चालली. का? जेवढे रक्त पडावं तेवढं रक्तबीज. घाम पुसू लागली जगदंबा. यस्मात् चंडंच मुंडंच गृहीत्वा त्वामुपागता चामुंडेति ततो लोके ख्याता देवी भविष्यति. आता तो रक्तबीज उन्मत्त झालाय. देवी घामाघूम झाली आहे. आता देवीने पाहिलं की रक्तबीज अनेक झालेत, मी एकटी आहे. 4 भुजाची अष्टभुजा झाली, अष्टभुजाची अष्टादश, दशभुजा झाली, दशभुजाची अष्टादश भुजा झाली, 18 हातांची झाली. आता 18चे 18 हात हातामध्ये शस्त्र घेऊन लढते, पण तरी ते रक्तबीज काही आवरला जात नाहीये, संपत नाही, नष्ट होत नाही. मग आता देवीने हाक मारली, ए चामुंडे अगं ये. कालिके कुठे चालली? कालिके धावून ये. हे ब्राह्मी, हे ऐंद्री, हे लक्ष्मी,
हे छिन्नमस्ता, हे बगला, हे मातंगी, अगं या सगळे मिळून आपण हा असुर समूह नष्ट करूया. आता माझ्या एकटीचं काम हे राहिलं नाहीये. आणि मग उदो उदो गरजती सकळ चामुंडा मिळून हो. सगळ्या चंडिका चामुंडा सगळ्या त्या रणांगणामध्ये धावून आल्या. काली कराल वदना विनिष्क्रांता सिपासिनी विचित्र खडवांग धरणा नरमाला विभूषिता. कालिकेने सांगितलंय चामुंडे आपला ग्रुप तयार कर. व्हॉट्सअप नाही हा, तुम्ही म्हणाल व्हॉट्सअप ग्रुप तयार केला की काय. चामुंडे तू तुझं करपात्र हातात घे, मी माझा चंद्रहास हातात घेते. मी कापला की तू लगेच पात्र लावायचं, त्याचं सक्त रक्त त्याच्यात जमा करायचं आणि घटाघटा पिऊन टाकायचं. एक थेंब खाली सांडलं नाही पाहिजे. लक्ष ठेव, आम्ही सगळ्याच्या सगळ्या याला कापते ना तुझ्याकडे देते. सपाटा लावायचा आहे तिथे. चामुंडा, चंडिका, कालिका या सगळ्या देवता जणू काही रक्त पिपासू सारख्या धावून गेल्या. हिने एक एका त्या रक्त बीजाला पकडावं, कापावं आणि चामुंडेकडे द्यावं. चामुंडेने घटघटा द्वीपी चरम परिधान शुष्क मांसाति भैरवा अतिविस्तार वदना जिव्हा ललन भीषण. विस्तारित वदन केलंय, आव असलाय आणि जिव्हा लळलळलळलळ. जणू काही त्या सिंहाची जीव लळलळावी, त्याच्या जिभेला रक्त लागावं. त्याप्रमाणे ही चामुंडा आणि चंडिका ते रक्ताला तहानलेली झाली आहे. तिने सांगितलंय येऊ दे, येऊ दे, एक थेंब देखील खाली सांडू देणार नाही. जशी चामुंडा त्याला आपल्या मुखाला लावते, सगळं रक्त पिल्यानंतर शुष्क मांसाती भैरवा वाळक मांस करून फक्त फेकते. रक्त नाहीये. निमग्ना रक्त नयना नादापुरी तदिंग मुखा. लाल भडक रक्त तिच्या डोळ्यात उतरलंय, जिभेला रक्त लागलंय, हाताला रक्त लागलंय, तोंड रक्ताने माखलंय. शिरा चंडाच्या कालीचम गृहीत्वा मुंडमेवचा. मुंड हातात घेतलंय. त्या चंडावरती वार करून गेली जगदंबा. हा रक्तबीज तर केव्हा संपला कळाला नाही, पण आता देवीची भूक भागली नाही. चंद्रहास चालवलं त्या चंडावरती, मुंडावरती. दोघं त्या ठिकाणी धड पाडले. चंड आणि मुंड यांच्या मस्तका हातात घेतली. प्राह प्रचंडाट्टहास मिश्रमय भेद चंडिकाम युद्ध यज्ञ स्वयं शुंभम निशुंभम च हनिष्यसी. चंड मुंड निपात केल्यानंतर देवी आता या शुंभ निशुंभाकडे वळाली. यस्मात् चंडांच मुंडांच गृहीत्वा मुंडमेव च चामुंडेति ततो लोके ख्याता देवी भविष्यति. आता ती शुंभ निशुंभाकडे वळालेली आहे. चंड मुंड करता प्राण घेऊन पडलाय, तो धूम्रलोचन पडलाय, तो रक्तबीज पडलाय. उवाच काली चामुंडे विस्तीर्ण वदनम कुरु. चामुंडे तोंड मोठं कर, गुलाबजाम मोठे असं तोंडात मावणार नाही. तुला आज रसगुल्ला, गुलाबजाम आणि मोठी साई दे म्हणजे. तोंड मोठं कर चामुंडे. याचा रक्ताचा थेंब देखील खाली सांडला नाही. मुखेन काली जगृहे रक्तबीजस्य शोणितम. शोषून टाकला तिने, जसा तोंडाला लावला त्याचा शोषून टाकला. रक्ताचा थेंब बाहेर निघू दिला नाही. जघान रक्तबीजम तम चामुंडा पीत शोणितम. पिऊन टाकलाय त्याला. निरक्तश्च महिपाल रक्तबीजो महासुरा. रक्तबीज आता निरक्त बीज झालेला होता. आता रक्त नव्हतं त्याच्या शरीरात, तो निपात होऊन पडलाय. या महिषासुरावरती जगदंबा चाल करून जाते. खंडन खंडांच्या चक्रेन. कसे केले? खंड खंड करून टाकले म्हणले त्याचे. सुंदर वर्णन आहे हो युद्धाचं. खंडन खंडांच्या चक्रेन वैष्णव्या दानवा कृता.
ही वैष्णवी आपल्या चक्राने त्या दानवांचे खंड खंड करून टाकते. वज्रेन चैंद्री हस्तेन विमुक्तेन तथा परे. ही चैंद्री ऐंद्री आपल्या वज्राने जागच्या जागीच जमिनीत गाडून टाकते. असा प्रहार तिचा होतोय. गदेने त्याच्या मस्तकाचं नारळ फुटावं त्याप्रमाणे तुकडे करते. असा नरसंहार या रणांगणामध्ये होतोय. जगत्याम पातयामास भित्वा शूलेन वक्षसी सगता सुपपातोर्व्याम देवी शूलाग्र वीक्षिता. देवी आपल्या शूलाच्या त्रिशूलाच्या त्या आग्राने कैकांचे तिने छाती भेदन केले. हृदय फोडलेत. रक्त भडभड 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 रक्ताचा लोट त्या रणांगणावरती वाहतोय. देवी आता भानावर नाही आहे. तिला फक्त एवढंच करताय, धरा पकडा मारा कापा प्या. शुंभ निशुंभाचं भयंकर घोर आणि भयंकर युद्ध या ठिकाणी होत आहे. शुंभावरती निशुंभावरती चाल करून जगदंबा आली आहे. जगदंबे आता फार वेळ लावू नको, कारण घड्याळात तू 6 वाजेचाच टाइम पाहतीये. आज 4 वाजताच तुला जायचंय. मला वाटतं अजून 6 वाजले नाही. 6 वाजले नाही. 6:30ला वेळ द्यायची बा. याच भरोशावर मी चाललो आहे. जगदंबेने ज्या वेळेला शुंभ आणि निशुंभ विदारण केलंय त्यावेळेला देवांच्या मुखातून आपोआप शब्द उमटू लागले. जय जय विश्वपते हिमाचल सुते सत्यव्रते भगवते वांछा कल्पलते कृपार्णवधृते भक्तांकिते सन्मते साधु वत्सलते कृपार्णवधृते भक्तांकिते सन्मते. साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महाचंडिके. अष्टादंड भुजा प्रचंड सरळ. 2-2 हाताने लढत नाहीये ती. 18 हात तयार झाले. 18 हाताने धरते आहे. अष्टादंड भुजा प्रचंड सरळ विक्राळ दाढा शुळा रक्तश्री भुभुळा प्रताप आगळा ब्रह्मांड माळा गळा. जिव्हा जीभ लळते रक्त भंबाळ. जिव्हा उरसा रुळे लळला कल्पांत कालांतिके. साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महाचंडिके. कोटीच्या कोटी शतकोटी पान सुटती संग्राम प्राणांतिके. त्या रणांगणावरती एक एक नव्हे कोट्यवधी पान एका वेळेला सुटतायत. कोटीच्या शतकोटी पान सुटती संग्राम प्राणार्पणे. देवी रूप प्रचंड देख भ्रमटी मार्तंड तारांगणी. तो सूर्य सुद्धा लाजलाय तुझ्या तेजाकडे पाहून. सोडीले तव सुप्रताप पाहता गर्वास श्री त्र्यंबके. साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महाकालिके. युद्धी चाप करी फिरे गरगरा. कुठे चक्र फिरतय, कुठे शूल चालतोय, कुठे शस्त्र सप 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 चालतोय. युद्धी चाप फिरे गरगरा चक्रा परे उद्धिता. आरोळे फुटता ओरा थर थरा. अगं तुझ्या आरोळीचा आवाज ऐकल्यानंतर ऊर धड 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 करायला लागताय. काय हे 11 स्वरूप आहे तुझा. ऊर धडधडताय आई. ऊर धडधडताय तुझा तो ओंकार ऐकून. आरोळी फुटता थरा थर थरा कापे उरी तटतटा. साक्षात काळ परे बहु जरा जरा टाके तुझ्या अंबिके. अंगी संचरता चकोप उठती ज्वालामुखी भडभडा. भूमी आदळते घटा 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 महिषासुरा प्राशके. साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महाचंडी.
रक्त तू गटगटा महिषासुरा प्राशके आशा पाश नको. आता ते असुर निपात झालाय, पण जगदंबा काही थांबायला तयार नाही आपल्यासारखी. कारण जेव्हा देवांच्या मनामध्ये जशी धडधड चालू झाली तशी इकडे अण्णांच्या मनात धडधड चालू झाली. बाबा थांबतो का नाही 4 वाजेपर्यंत? आणि मग देव शेवटी त्या चंडमुंडाला मृत प्राय झालेला पाहून देवांनी आता देवी जवळ हात जोडले आणि देवीला शांत करू पाहत आहे. देवी आशा पाश नको, जगी पिक नको, परद्रव्यदारा नको, काया क्लेश नको, जगी भिक नको, दया त्यज नको, निर्वाण पाहू नको, काम क्रोध नको, महारिपु नको, निंदा नको या मुखे, साष्टांगे करितो प्रणाम चरणी, जय जय महाचंडिके. त्वदभक्ती मददे भवानी वरदे. मागायचं असेल तर देवीजवळ मागा. आपला पदर, आपला हात, आपला उपरण, आपला रुमाल पसरा आणि देवीला आपल्या खोळीमध्ये काय द्यायचंय, देवी काय वर दे ते मागा. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? त्वदभक्ती मददे भवानी वरदे, पायी तुझ्या राहू दे, सत्तरमी मती दे, प्रपंच सुख दे, विघ्ने दुरी जाऊ दे, धैर्य श्री बल दे, सुकीर्ती यश दे, बाधो नको पातके, साष्टांगे करितो प्रणाम चरणी, जय जय महाअंबिके. स्वापत्या छळणे कृपा विसरणे, अश्लाद्य की श्लाद्य हे, तुझा तुझी पहा विचार करुणी, अन्याय की न्याय. आई, माझ्यावरती जे प्रपंचात दुःखाचा डोंगर कोसळलाय, हा न्याय की अन्याय तूच विचार करून पहा. किती संकट आहेत माझ्या प्रपंचात. विष्णुदास म्हणे कृपाची करणे, आता जगन्नायके. आई आता तरी कृपा कर. आई, ज्यांना संतती नाही त्यांना संतती दे, ज्यांचे लग्न नाही त्यांचे लग्न होऊ दे. आई, ज्यांना ज्ञानाची प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांना ज्ञान प्राप्ती दे, ज्यांना आरोग्य प्राप्तीची आशा आहे त्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे, ज्यांना मोक्षाची अपेक्षा आहे त्यांना मोक्ष मिळू दे. विष्णुदास म्हणे कृपाची करणे, आता जगन्नायके, साष्टांगे करितो प्रणाम चरणी, जय जय महाचंडिके. आदिशक्ती जगदंबा माता की जय. देवांचा युद्धात विजय झाला. देव, साधू, संत, भक्त, सज्जन यांच्या सहाय्याला ज्या वेळेला जगदंबा धावून आली, भक्तांच्या रक्षणाकरता जगदंबा धावून आली आहे. दुष्टांचा संहार झाला, सज्जनांचा प्रतिपाळ झाला. आता या ठिकाणी अधर्माचा नाश झालेला आहे, सद्धर्माचं राज्य प्रस्थापित झालं आहे. आता पृथ्वीवरती धर्माचं राज्य सुरू झालं, प्रजा सुखी झाली, गायी भरपूर दूध देऊ लागल्या. अम्मा, गायींच्या वासरांच्या हंबरण्याचा आवाज घरोघरी गल्लोगल्ली येऊ लागला. वृक्ष फळा फुलांनी बहरू लागले, आनंदाने डोलू बागडू लागले. साधू, संत, ब्राह्मण सत्कर्म करू लागले. ठिकठिकाणी यज्ञ यागांचा, सुमधुर वेद मंत्रांचा आवाज, ठिकठिकाणी भजन, पूजन, कीर्तनाचा, अभंगांचा आवाज येऊ लागला. नद्या पानाने भरभरून खळखळून वाहू लागल्या. नद्या पानाने भरभरून वाहू लागल्यात. पहा, आता नद्याचं पाणी आटत चाललंय, कमी झालं, भरून वाहू लागल्यात. पूजा अर्चा, यज्ञ याग याला वाव मिळाला.
प्रजा एकोप्याने राहू लागली. बंधुभाव द्वैत भाव विसरले आणि बंधुभावाने राहू लागले. धार्मिक कार्य घडू लागले. यज्ञ याग कथा कीर्तन होऊ लागले. लोकांच्या मनातला चिंता भय दुःख शोक क्लेश पीडा सगळं काही दूर होऊन ते निर्भयपणे राहू लागले. असं समाधानाचं आनंदाचं रामराज्य जणू काही जगदंबेच्या आशीर्वादाने पुन्हा प्रस्थापित झालंय. तसं तुम्हाला आम्हाला जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि भगवतीच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात. हा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. इच्छा मनोकामना पूर्ण तर व्हाव्यातच भगवतीची अखंड कृपा तुमच्यावरती राहाव्या. यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्नोति निश्चितम परमेश्वर्यमतुलम प्राप्स्यते भूतले पुमान. ज्या ज्या मनोकामना घेऊन तुम्ही या ठिकाणी जगदंबेच्या धर्म मंडपात आलेला आहात त्या त्या मनोकामना तुमच्या पूर्ण हो. तुमच्या आई शक्ती जगदंबेची कृपा तुमच्यावरती अखंड राहो. बघा, ज्यांना आपलं कुलदैवत माहिती नाही किंवा ज्यांच्या कुलदेवीची उपासना नाही त्यांच्यासाठी हा अनादिसोहम कुलस्वामिने नमः हा ज्या मंत्राचा आपण रोज जप करतोय हा मंत्र जप त्यांच्यासाठी आहे. ज्यांना आपली कुलदेवता माहिती नाही, ज्यांना आपल्या कुलस्वामिनीची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा महामंत्र आहे. या महामंत्राचा सौभाग्यवती स्त्रियांनी पुरुषांनी लहान मुलांनी सगळ्यांनी जप करावा म्हणजे भगवतीची कृपा प्राप्त होते. ज्ञान पिपासूंनी ऐम या मंत्राचा, धन पिपासूंनी ह्रीम या महामंत्राचा आणि शक्ती सामर्थ्य बलपद प्रतिष्ठेची अपेक्षा करणाऱ्यांनी क्लीम या मंत्राचा जप करावा, अनुष्ठान करावं. दरवर्षी नवरात्रीच्या 9 दिवसाच्या भगवतीच्या आराधना सेवा व्रत हे करावं. नवरात्रीच्या निमित्ताने सप्तशतीचे पाठ, आपल्या जगदंबेच्या कुलस्वामिनीचं दर्शन पूजन नामजप, देवीची ओटी भरण, कुमारिका पूजन, सुवासिनीची पूजा हे अवश्य करावं. याच्याने जगदंबेची कृपा प्राप्त होत असते. कारण कुमारिका ही सुवासना स्वरूप आहे. कुमारिका ही जगदंबेचं स्वरूप आहे. सुवासना ही लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि म्हणून नवरात्रीत सुवासिनींचं आणि कुमारिकांचं पूजन करावं. जगदंबेच्या कृपाशीर्वादाने सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भावनुयात्. सगळे सुखी व्हावे हीच त्या आदिशक्ती जगदंबेला प्रार्थना करतो. देवांनी देवीची स्तुती केली त्याप्रमाणे आपणही जगदंबेचं स्तवन करूया आणि मग पुढच्या कार्याला आरंभ करू. या ठिकाणी आपली कथा समारोपाकडे जाते. जय भगवती देवी नमो वरदे जय पाप विनाशिनी बहुफल दे. जय भगवती देवी नमो वरदे जय पाप विनाशिनी बहुफल दे. रक्तबीज धूम्रलोचनन हे पाहिजे असते. जगदंबेच्या सगळ्या स्वरूपांचं दर्शन आणि त्या असुरांचा निपात आपल्याला हा सजीव देखावा पाहायला मिळतोय. जगदंबा माता की जय.
जगदंबा माता की जय. चला. तसेच या श्रीमद संगीतमय भागवत कथेच्या या शुभ अवसरवर आज गुरुपौर्णिमा असल्याने दुधात साखर मिश्रावी याप्रमाणे हा आजचा प्रसंग आहे. तर सर्वप्रथम मी गुरूंना म्हणजे सर्व गुरूंना वंदन करते. गुरु रवी गुरुचंद्र गुरुदेव गुरु इंद्र गुरु रवी गुरुचंद्र गुरुदेव गुरु इंद्र गुरु देत है आनंद गुरु पद भारी आहे. मी गुरु म्हणजे त्याची व्याख्या कोणी करू शकत नाही, पण आपले सर्वप्रथम गुरु असतात आई वडील. तर मी एक कविता किंवा गाणं सादर करते, तर काही चूक झाली तर क्षमा करा. मुझे इस दुनिया में लाया, मुझे बोलना चलना सिखाया. ओ मात पिता तुम्हें वंदन, मुझे किस्मत से तुम्हें पाया. मुझे इस दुनिया में लाया, मुझे बोलना चलना सिखाया. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. मैं जब से जग में आया, बन तब से शीतल छाया. कभी सहलाया गोदी में, कभी कांधे पर बिठाया. मेरे सर पर हाथ रख कर मुझे प्यार ही प्यार दिया है. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. मैं इस दुनिया में आया, मुझे बोलना चलना सिखाया. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. मैं उठा कर सर चल पाऊं, इस लायक तुमने किया है. कई हाथ न मैं फैलाऊं, मुझे तुमने इतना दिया है. मुझे जग की रीत सिखाई, मुझे धर्म का पाठ पढ़ाया. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. मुझे इस दुनिया में लाया, मुझे बोलना चलना सिखाया. ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. धन्यवाद. या ताईंचं सुंदर आपण ऐकलं, सगळ्यांना आनंद झाला. आता आपण थोडा तुमचा वेळ याच्यासाठी घेतोय की आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपले गुरु म्हणजे हेच, त्यांना आम्ही आज ज्ञानेश्वरांची उपमा दिलेली आहे. तर या ज्ञानराजांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आणि त्यानंतर ज्या चिरणे परिवाराने इतकी सुंदर मेजवानी, जेवणाची पेक्षा हे ऐकण्याची वैचारिक मेजवानी दिली, त्यांचा पण कुठेतरी सन्मान झाला पाहिजे. आता लोक माझे जवळचेच मला लोक म्हणतात, काय येडा माणूस आहे, तुम्हाला काही गरज असते काय करायची. म्हणलं मी येडा कमी, पण सगळ्यात जास्त आमचे लक्ष होणार नाही येडे माणसं आहेत, त्यांना काय गरज आहे करायची. अरे ईश्वराची फक्त आम्ही आज्ञा पाळतो, बाकी काही करत नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे चालतो. आज आमची 75 चालू झालेली आहे. हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे चाळीसगावमध्ये काय काय करणार हे फक्त बघत राहा. आपण जास्त वेळ घालवायचा नाही. आपण आज महाराजांचं पूजन करण्याकरता या ठिकाणी आमचे देवी भक्त आपले आहेत. या जोशी विवेक जोशी या, विवेक जोशी या. हां, तर आपण महाराजांच्या चरणी वंदन करूया. आणि या जोशी परिवार एक असा परिवार आहे की ज्यांना
सरकारी नोकरीची आशा नाही आहे, पण कुटुंब सुंदर सांभाळलं तर यांच्या हातूनच सन्मान करावं असं मला वाटतं. विवेक जोशी आपण या आणि आमच्यातर्फे हे त्यांना फुलं अर्पण करून गुरुना, म्हणजे मला इकडं बोलायला बरं वाटलं. माझा हात असला काय आणि माझ्या मित्राचा असला काय, हे सगळे आपले हात आहेत. तर गुरुवंदनीय, गुरुपूजनीय, गुरुप्रार्थनीय तस्मै श्री गुरुवे नमः. आचारात हवी शुचिता, वाणीत मृदू मधुरता, वृत्तीत ती सात्विकता, उच्चारात ती विनम्रता, कृतीत ती क्षमाशीलता. अशा या गुरुदेवात पाहूया सर्व देवी देवता, या गुरुदेवात पाहूया सुंदर तर आपल्याला आनंद सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज महाराजांनी 7 दिवस आपल्याला वैचारिक मेजवानी आणि सगळ्या पहिल्यांदा धन्यवाद या सगळ्या भक्तजनांचे. इतकं सुंदर तुम्ही शांततेनं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आमच्या लक्ष्मणांना, आता त्यांच्याबद्दल काय बोलावं, आज त्यांच्या वडिलांचा स्मृतिदिन आहे. गुरुपौर्णिमेला त्यांना इच्छामरण आलं होतं, बरोबर, आणि त्या टायमाला 29 जुलै तारीख होती, योगाने गुरुपौर्णिमा होती. म्हणून आज आपण तिथीनुसार आज त्यांच्या 1988 साली जुलै महिन्यामध्ये 29 तारखेला इच्छामरण आलेलं आहे. तर या वडिलांच्या यांच्या प्रत्यर्थ आपण अन्नाचा सन्मान केला तर वडिलांना सुद्धा स्वर्गात आनंद होईल. तर त्यांच्याकरता अरुण जाधव अण्णांचा सन्मान करायचा आहे आणि त्यांना बजरंग बली त्यांच्या पाठीचे. आता आज बजरंग बली प्रमाणे त्याला स्वतःला एकटं समजायचं नाही, त्याला पहाड पार करायचे.